तर जैन धर्मियांच्या आंदोलनावरून सरकारकडनं काय प्रतिक्रिया आली आहे ते पाहूया। एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। तर दादर कबूतरखान्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका मात्र वेगळी पाहायला मिळते। हे आंदोलन बाहेरच्या लोकांनी केलं, त्यात स्थानिकांचा सहभाग नव्हता असा दावा रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलाय। त्यावर आंदोलकांना आणलं कोणी असा प्रश्न मग शिवसेनेच्या मनीषा कायंदेंनी विचारलाय। मी या बघितला नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियाशी पण बोललो। ट्रस्टियांच्या म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला, ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे। काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे। आता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता। त्या तिकडे एक जैन मंदिर आहे, त्यांनी त्यांच्या मंदिराला का जाळ्या लावल्या आहे? त्यांनी तिकडे पक्ष्यांची, ज्याला आपण पिजन नेट म्हणतो, त्या का लावल्या आहेत? नाही, यांना कोणी आणलं? हा सगळा प्रीप्लॅन्ड केलेला आहे। जैन समाजाचे ट्रस्टचे लोक नव्हते, आता काय त्यांचं आय कार्ड चेक करायचं का? सगळी जैन लोक होती, इतर धार्मिक लोक होती।